पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांमध्ये 40 मिनिटं बैठक झाली आहे। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी सोबत असल्याची मोदींकडून ग्वाही देण्यात आली आहे। अजित पवारांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त झाला। सोबतच उपमुख्यमंत्री म्हणून सुरू केलेल्या कामकाजाला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना भाजप ठामपणे सोबत असेल अशी ही ग्वाही मोदींनी दिली। दरम्यान सुनेत्रा पवार दिल्लीत असताना रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आहे। हे विशेष, रोहित पवारांनी महाराष्ट्रातल्या पत्रकार परिषदेत ज्याप्रमाणे अजित पवारांच्या अपघाताबद्दल प्रश्न आणि संशय उपस्थित केला, तशाच प्रकारे दिल्लीत देखील त्यांनी अशी प्रेस कॉन्फरन्स घेतली। गो अहेड करो, विजिबिलिटी इज ओके। ये जो व्यक्ति है मनोज पवार करके, वो उसने क्यों वो इन्फॉर्मेशन, गलत इन्फॉर्मेशन वहां पे डाली, ऐसे हमकी सबकी मांग है। इसलिए वीएसआर पे जैसे आप एक्शन ले रहे हो, एग्रो पे भी एक्शन होनी चाहिए, ऐसे हम सबका कहना है। आगे अभी ये इन्फॉर्मेशन आपको लगा, लेकिन इसको अगर आप बिल्ड करोगे, कॉन्स्पिरेसी है क्या, ये सब देखने के बाद और आगे का इन्फॉर्मेशन देखने के बाद हमको भी लगता है, जो लोगों को लगता है कि डेफिनेटली देयर इज सम कॉन्स्पिरेसी। ईएसए जो यूरोपियन एजेंसी है, उन्होंने उनका लाइसेंस बंद कर दिया, कैंसिल किया, तो इंडिया में वो क्यों नहीं हुआ? और ईएसए ने, यूरोपियन इतनी स्ट्रिक्ट एजेंसी ने, अगर L1 मतलब लेवल 1 का वहाँ पे जो वार्निंग है देने के बाद भी अगर यहाँ पे वीएसआर चल रहा है, तो हमारे सब वीआईपी लोग हैं या इंडस्ट्रियलिस्ट है, बिजनेसमैन है, जो वीएसआर के विमान इंडिया में यूज कर रहे हैं, तो ये सब क्रीम जो पॉपुलेशन है, उनके लाइफ के साथ जो वीएसआर खेल रही है, उसको किसने सपोर्ट किया, इसकी इंफॉर्मेशन सरकार के माध्यम से, एजेंसी के माध्यम से हमारे पास वो आनी चाहिए, ऐसे हम सबको लगता है। याबद्दल अधिक माहिती घेऊयात। शिवाजी काळे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आहेत। शिवाजी, एकीकडे सुनेत्रा पवार मोदी शांची भेट घ्यायला येतात, त्याच दिवशी रोहित पवार हे अजित पवारांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे आणि आक्षेप मांडण्यासाठी दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेतात। या दोन्ही घटना एकाच दिवशी घडणं, याकडे तुम्ही कसं पाहता? आज काही नेते खूप उत्साहित पद्धतीने, प्रोत्साहित पद्धतीने माध्यमांना सांगत आहेत की विलिनीकरण होणार आहे। मात्र ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर प्रसन्न सर एक बाब लक्षात येते की विलिनीकरण नाही तर विलनीकरण सुरू आहे। कोणाला तरी विलन जे आहे या प्रकरणामध्ये केलं जात आहे किंवा त्या प्रकरणामध्ये एक कोणीतरी व्यक्ती आहे जो विलन आहे। काल पूर्व विदर्भाचं नाव घेण्यात आलं होतं। आता जे रोहित पवार म्हणत आहेत की ESPA हे जे युरोपियन युनियनमध्ये या एअरक्राफ्टला L1 ला बंदी घालण्यात आली होती चालवण्यासाठी, भारतामध्ये देखील अशाच पद्धतीने बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात होता। एक नेता आहे त्यांनी ते थांबवलं। हा नेता कोण आहे? रोहित पवार त्यांचं नाव का घेत नाहीये? एक तर विलिनीकरणासाठी हा दबावाचा प्रयत्न आहे का? कारण विलिनीकरण जर होत होतं तर पक्षातील एक बडा नेता जो अजित पवार यांच्या सोबत आहे आणि त्यांच्याकडे एक मोठं पद आहे, ते नेते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्या गाठीभेटी होत असताना या सगळ्या संदर्भामध्ये देखील नाव न घेतल्यानं शांत आहे। मात्र यामध्ये कोणत्या तरी एका नेत्यांची चूक आहे किंवा त्याला टार्गेट केलं जात आहे हे स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळं विलिनीकरणाचा मुद्दा जो सातत्यानं समोर येताना पाहायला मिळत होता, तो कुठेतरी मागे पडलाय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि विलिनीकरण नक्की कोणाला नको आहे हा एक प्रश्न आहे। कारण या सगळ्याच्या मध्ये अगोदरच जर आपण पाहिलं तर पवार कुटुंब म्हणजे सुनेत्रा पवार कुटुंबाला विलिनीकरण नको आहे का, किंवा दुसरा प्रश्न आहे की भाजपला नको आहे, की तिसरा प्रश्न आहे की सुनेत्रा पवार यांच्या भोवती जे नेते सुरुवातीला असं म्हणत होते की पक्षाचं वेगळं, तुमचं कुटुंबाचं एकत्रीकरण करा, पक्षाचं जर विलिनीकरण करायचं असेल किंवा एकत्र यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला विचारावं लागेल। तर तीन व्यक्ती, या तीन सेंटर पॉइंट आहे याच्यामध्ये। त्या सेंटर पॉइंटला काय वाटतं? एक तर सुनेत्रा पवारांना, पार्थ पवारला, जय पवार यांना काय वाटतं हा मुद्दा, दुसरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना काय वाटतं, तिसरा म्हणजे हे जे नेते जे म्हणत होते की कुटुंबाचं एकत्रीकरण वेगळं आणि पक्षाचं एकत्रीकरण वेगळं, ते आजही विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळतोय। एकीकडे दाखवलं जातंय कुटुंब एकत्र आहे, मात्र पक्षाचं विलिनीकरण सध्या तरी होणार नाही अशी सध्या चर्चा आहे। सध्या तसंच चित्र आपल्याला दिल्लीमधून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। धन्यवाद शिवाजी।